आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. इकडे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय शिकायचं इकडे बघा सगळ्यांनी. कमान हां पाहनो, आपण काल टाइप 1 चे क्वेश्चन घेतले, आज आपल्याला बघायचं आहे टाइप 2. ओके, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. लक्ष द्या मी काय म्हणताय. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सचा इनवर्स काढायचा आहे. लक्ष द्या, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, आवाज नको आहे. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला माहित आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये दोन टाइपचे ट्रान्सफॉर्मेशन असतात, एक असतं रो आणि एक काय असतं कॉलम. आता इकडे बघा सगळ्यांनी, इकडे बघायचं आहे. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्यातलं फर्स्ट इथे लिहित आहे इफ ए बी द गिवन मॅट्रिक्स. आवाज नको आहे रे. इफ ए बी द गिवन मॅट्रिक्स, थांबा त्याच्या काही स्टेप्स लिहून देतो मी. लक्ष द्या. इफ ए बी द गिवन मॅट्रिक्स, ए हा एक तुमचा दिलेला मॅट्रिक्स आहे. लक्ष द्या. इफ ए बी द गिवन मॅट्रिक्स, सगळ्यात पहिले काय करायचं बाळांनो, स्टेप 1. आता त्यामध्ये गिवन मॅट्रिक्स म्हटल्यापेक्षा गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणू. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे, लक्षात ठेवा प्लीज. लक्ष द्या आज. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. हां, ए बी द गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे किती बाय किती ऑर्डरचा असतो रे, एक तर 2x2 नाहीतर 3x3. इफ ए बी द गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स, बरोबर आहे. इफ ए हा एक दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, मग जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर इथं करायचं मॉड ऑफ ए, फाइंड करायचं मॉड ऑफ ए. लक्षात ठेवा, मॉड ऑफ ए फाइंड करायचा. मॉड ऑफ ए फाइंड केला. आता आपण जर का बोललो इफ मॉड ऑफ ए इज इक्वल्स टू 0, जर का मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू किती असेल बाळांनो, 0 असेल. आवाज नको आहे. जर का मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू किती असेल, 0. जर का मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू 0 असेल तर इथं लिहिलं जाते मॅट्रिक्स इज सिंग्युलर. मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर. आणि मॅट्रिक्स जर का सिंग्युलर असेल तर तुम्ही डोळे झाकून सांगू शकता ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. पहिल्या स्टेपमध्ये न्यूमेरिकल स्टॉप करायचं. ते म्हणतात इनवर्स काढायचा आहे, पण इनवर्स त्याच मॅट्रिक्सचा निघत असतो जो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असतो. ओके, समजा ए बी द गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स, स्टेप 1 मॉड ऑफ ए काढायचा. मॉड म्हणजे मॅग्निट्यूड, डिटर्मिनंट म्हणतो आपण त्याला. जर का डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर याचा अर्थ मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. आणि समजा इफ मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, जर का मॉड ऑफ ए 0 नसेल तर डोळे झाकून सांगू शकता मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर की नॉन सिंग्युलर, नॉन सिंग्युलर. आणि जर का मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर डोळे झाकून ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट की एक्झिस्ट, एक्झिस्ट. आणि मग स्टेप 2 मध्ये जायचं. लक्षात ठेवा. म्हणजे पहिले स्टेप 1 चेक करा. त्यांनी इनवर्स काढायला लावला तर पागलासारखा इनवर्स काढत नाही बसायचं. पहिले चेक करता यायचं की इनवर्स काढता येतो की नाही येत. मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू 0 आहे, मॅट्रिक्स सिंग्युलर, ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0, मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर, ए इनवर्स एक्झिस्ट. झालं, हे झालं स्टेप 1. त्यानंतर जायचं स्टेप 2. हां, जेव्हा तुम्ही स्टेप 2 मध्ये जाता, लक्षात ठेवा तिथं लिहायचं हां बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन, लक्षात द्या. बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायची. रो ट्रान्सफॉर्मेशन काय असतं तर रो ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला असतो ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. लिहायचं करू नका, लक्ष द्या इकडे, नंतर टेबलात बसता तुम्हाला समजलं नाही की ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय हा त्याचा फॉर्म्युला असतो. झालं, त्यातला तुम्हाला ए इनवर्स काढायचा असतो. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तुम्हाला माहिती आहे 2x2 चा आयडेंटिटी कुठला असतो, 1 0 0 1. आणि 3x3 चा 1 0 0 0 1 0 0 0 1. चालेल. ओके, आणि यात सगळ्यात महत्त्वाचं असतं बाळांनो हां कन्वर्ट द मॅट्रिक्स ए. कन्वर्ट द मॅट्रिक्स ए, बघा मी काय म्हणताय, कन्वर्ट द मॅट्रिक्स ए इंटू ओके आयडेंटिटी मॅट्रिक्स. बोला काय बोललो. कन्वर्ट द मॅट्रिक्स ए इंटू काय असतं आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स, या ए मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्वर्ट करायचं. आता त्या आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कसं कन्वर्ट करायचं सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. बाळांनो इकडे बघा, ए मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कसं कन्वर्ट करायचं. समजा ए हा 2x2 ऑर्डरचा आहे. किती ऑर्डरचा आहे सांगा, 2x2. मग तुम्हाला हे सांगा 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स कसा दिसतो, सांगा बरं कसा दिसतो, सांगा कसा दिसतो. तुम्हाला या एला आयडेंटिटी करायचा आहे तर ऑब्व्हियसली तो कसा झाला पाहिजे, 1 0 0 1. बरं आहे, असं झालं पाहिजे. तो देताना असा देणार नाही, पण तो झाला पाहिजे असा.
त्याला कन्वर्ट करायचं आहे. आता मी सांगतो तसं लक्ष द्या, लक्ष द्या. जेव्हा तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करता, ते दारबंद कर ग, दररोज नाही सांगणार मी. हां लक्ष दे मनस्वी. हां जेव्हा तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करता, ऑलवेज सेट्स द कॉलम. रो ट्रान्सफॉर्मेशनला कोणाला सेट करायचं? कॉलमला. सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा? तर फर्स्ट कॉलम सेट करायचा. फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम कसा दिसतो? 1 की 1 0? 1 0. मग कुठल्याही कॉलम मध्ये एंट्री मारताना, कुठल्याही कॉलम मध्ये एंट्री मारताना लक्षात ठेवा मी काय म्हणताय, कुठल्याही कॉलम मध्ये एंट्री मारताना त्या कॉलम मधल्या पहिले 1 एलिमेंट 1 झाला पाहिजे. म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये 1 कुठला एलिमेंट असतो? पहिला असतो की दुसरा असतो? पहिला एलिमेंट. पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट 1च असतो. जोपर्यंत तो 1 होत नाही तोपर्यंत याला 0 करायचं नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो कसं. ओके, हा मॅट्रिक्स ए आहे. समजा मॅट्रिक्स ए तुम्हाला दिला आहे काहीतरी 7 2 1 3, 7 2 1 3. सेस तुम्हाला याला कशात कन्वर्ट करायचं आहे? आय की आयडेंटिटी? आयडेंटिटी. आयडेंटिटी माझ्या डोळ्यासमोर आहे 1 0 0 1. बरोबर आहे. ओके, आयडेंटिटी माझ्या डोळ्यासमोर आहे 1 0 0 1, 2/2 असा होणार आहे तो. मी कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज करताय? रो. रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय सेट करायचे? कॉलम्स. हो म्हणा. सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा? फर्स्ट. पहिला कॉलम कसा दिसतो सांगा? 1 की 1 0? 1 0. मग पहिल्या कॉलममध्ये जाताना आता जनरली सध्या तर तो असा आहे ना, सध्या तर तो असा आहे, मला तो असा करायचा आहे. सध्या तो असा आहे, मला तो असा करायचा आहे. ओके समजलाय? कारण की हा मॅट्रिक्स आहे, याला मला असा बनवायचा आहे. बरोबर आहे. ओके, तर मला हे सांगा पहिला कॉलम सेट करायचा आहे. सध्या तो असा आहे. मग आता पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट मला किती करायचा असतो? 1. जोपर्यंत हा 1 होत नाही तोपर्यंत याला 0 करायचं नाही. म्हणजे कुठल्याही कॉलम मध्ये एंट्री केल्यानंतर त्या कॉलम मधल्या सगळ्यात पहिले फोकस कोणावर करायचं? 0 वर की 1 वर? 1 वर. चालेल? पचायला अवघड जाईल पण न्यूमेरिकल लक्ष द्या, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना समजेल बरोबर. ठीक आहे. बरं, आता 1 कसा करायचा? जसं फॉर एक्झाम्पल इथं सध्या कोण आहे? 7 आहे. या 7ला मला 1 करायचं आहे. बरोबर आहे ना? कारण की हा जो पहिला कॉलम आहे तो असा दिसायला पाहिजे. करेक्ट आहे की नाही? मग 7ला मला 1 करायचं आहे. मग कुठल्याही कॉलमच्या एलिमेंटला जर का 1 करायचं असेल तर 1 करण्यासाठी त्याच्या खालच्याचा यूज करायचा. कोणाचा सांगा? खालच्याचा. कोणाचा यूज करायचा? खालच्याचा. म्हणजे मला ऑपरेशन कोणावर करायचं आहे सांगा? R1 वर. आणि यूज कोणाचा करायचा आहे? R2चा. यूज कसा करायचा ते नंतर बघू, ऑपरेशन कसं लिहायचं. पण यू हॅव टू फॉलो द स्टेप्स फर्स्ट. ओके, पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या. 2/2 मॅट्रिक्स आहे. मला आयडेंटिटी बनवायचा आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहे. मी काय सेट करणार? कॉलम्स. सगळ्यात पहिले कुठला कॉलम? फर्स्ट. फर्स्ट कॉलम कसा दिसायला पाहिजे? 1 0 सारखा आहे. 1 0 सारखा. तो 1 0 सारखा तेव्हा दिसेल. ओके, पहिला 0 केला नंतर 1 नाही. त्याच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिले काय करायचं? त्या कॉलम मधला 1 फोकस करायचा. सांगा 1 किती नंबरचा एलिमेंट आहे? फर्स्ट की सेकंड? मग त्याला 1 करायचं. त्याला 1 करण्यासाठी त्या वरच्याचा यूज करायचा की खालच्याचा? खालच्याचा. त्याच्या खालच्याचा. म्हणजे हा 7 आहे. या 7ला 1 करण्यासाठी या 1चा यूज करायचा. म्हणजे ऑपरेशन R1 वर करणार बाय युजिंग R2. से यस? येस. ओके, आता एकदा हा 1 झाला की नंतर याला 0 करायचं. याला 0 करायचं बाय युजिंग दॅट 1. याला 0 करायचं बाय युजिंग दॅट 1. तुम्ही त्या कॉलम मधला हा 1 झाल्याशिवाय याला 0 करू शकतच नाही. समजलाय? कुठल्याही कॉलम मध्ये एंट्री मारली की सगळ्यात पहिले फोकस कोणावर? 0 वर की 1 वर? तो 1 असेल तर ठीक, नसेल तर त्याला 1 करायचा. बाय युजिंग त्याच्या वरचा की बाय युजिंग त्याच्या खालचा? बाय युजिंग त्याच्या खालचा. मग एकदा तो 1 झाला की नंतर तो एलिमेंट 0 करायचा. तो 0 कसा करायचा? बाय युजिंग दॅट 1. त्या 1चा यूज करून 0 करायचा. समजलाय? अरे ओके नाही? येस, जमेल. हळूहळू, टेन्शन नका घेऊ. हां चला, फॉर एक्झाम्पल पहिला कॉलम सेट झाला. आता एंट्री कुठं मारायची? सेकंड कॉलम. सांगा सेकंड कॉलम कसा दिसायला पाहिजे? 0 की 0 1? ओके, सेकंड कॉलम असा दिसायला पाहिजे. ओके, हां सेकंड कॉलम असा दिसायला पाहिजे 0 1. कुठल्याही कॉलम मध्ये मी पहिले नेहमी कुठल्याही कॉलम मध्ये एंट्री मारताना त्या कॉलम मधल्या कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं? 0 की 1? सांगा 1 फर्स्ट एलिमेंट आहे की सेकंड एलिमेंट आहे? मग तो 1 असेल तर ठीक आहे, नशिबाने. आता इथं सांगा 1 आहे. हा आहे ना तो सेकंड कॉलम? हा 1 आहे की 3 आहे? मग त्याला 1 करण्यासाठी त्याच्या वरच्याचा की खालच्याचा? खालच्या. यू हॅव टू फॉलो द स्टेप्स. कुठल्याही कॉलम मधला 1 करण्यासाठी त्याच्या खालच्याचाच यूज करायचा. सांगतो, थांबा. हा 1 करायचा होता तेव्हा त्याच्या खालच्याचा यूज केला. येस. आता हा 1 करायचा आहे, बरोबर आहे ना? इथला एलिमेंट 1 करायचा आहे तर त्याच्या खालच्याचा यूज करायचा. हो सर, त्याच्या खाली काहीच नाही. त्याच्या खाली काही नसेल तर एक शेवटचा ऑपरेशन, डिवाइड बाय इटसेल्फ. डिवाइड बाय इटसेल्फ. हा 3 आहे, त्याच्या खाली काहीच नाही तर डिवाइड बाय 3. 3/3 1. त्याच्या खालच्याचाच यूज करायचा. यू हॅव टू फॉलो द स्टेप्स.
समजलाय की नाही? ओके, त्याच्या खालच्याचा यूज करायचा, तो 1 करा. जोपर्यंत तो 1 होत नाही तोपर्यंत याचा म्हणजे हा जो 2 आहे या 2ला मला काय करायचं आहे? 0 करायचा आहे ना. त्याचा विचारच नाही करायचा, 0 करायचा. कुठल्या कॉलममध्ये एंट्री केल्यावर त्या कॉलममधल्या 1चाच विचार करायचा. आणि तो 1 असेल तर ठीक, नसेल तर त्याच्या 1 करण्यासाठी त्याच्या खालच्याचा, आणि त्याच्या खाली कोण नसेल तर डिवाइड बाय इटसेल्फ. झालं? असं नाही खाली कोण नाही म्हणून वरच्याचा केला. हां, झालं. हा 1 झाला. हा 1 झाल्यानंतर मग याला 0 करायचं बाय युजिंग दॅट 1. म्हणजे याचा अर्थ या 2ला 0 करायचा बाय युजिंग दॅट 3. म्हणजे याचा अर्थ ऑपरेशन कोणावर करायचं? आर की R1, आणि बाय युजिंग काय? R1 की R2? R2. समजलाय? ओके, या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या. तर बघा, लक्ष द्या मी काय सांगतो. हां, थांबा, घाबरू नका, फक्त लक्ष द्या. ओके, आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचा कुणाचा? 2x2चा. 2x2चा कसा असतं? हां, सगळ्यात पहिले कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज करताय? रो मध्ये काय सेट करायचे? कॉलम. सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा? फर्स्ट कॉलम कसा दिसतो? 1 0. आणि सेकंड कॉलम कसा दिसतो? 0 1. चला, सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट केला? फर्स्ट कॉलम सिलेक्ट झाला. फर्स्ट कॉलम मध्ये कुठला एलिमेंट पहिले सेट केला? 1. म्हणजे पहिला प्रिफरन्स 1 वर, नंतर 0. अरे ओके नाही, कुठे एंट्री मारली? सेकंड कॉलम मध्ये कुठल्या एलिमेंटवर फोकस केला? 0 वर की 1 वर? हे पहा 1 वर. आणि जोपर्यंत हा 1 होत नाही तोपर्यंत हा 0 करायचा नाही. दिस इज द स्टेप्स दॅट यू हॅव टू फॉलो. करेक्ट आहे? हे मी घरगुती काढलं. हां, ॲरो बिरो असं कुठं नाही आहे. सगळ्यात पहिले पहिला कॉलम, पहिल्या कॉलमचा 1 करायचा. 1 केल्यानंतर त्या कॉलमचा 0 करायचा. दुसऱ्या कॉलममध्ये एंट्री मारायची. दुसऱ्या कॉलमच्या कुठल्या एलिमेंटला फोकस करायचं? याला की याला. आणि मग हा 1 झाला की मग हा 0 करायचा. समजलाय की नाही? ओके, चला, जमतंय. अगं बाई, हे 2x2चं ठीक आहे हो, 3x3चं काय कराल सांगा? 3x3चा आयडेंटिटी कुठला असतो बोला? 1 0 0 0 1 0 0 0 1. कसा दिसायला पाहिजे? 1 0 0 0 1 0 0 0. अगं बाई. हां, चला, 3x3. आता मला हे सांगा, आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करताय की कॉलम? कॉलम नका म्हणू भाऊ, रो लिहिलं. हां, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करताना काय सेट करायचे? सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा? फर्स्ट. सांगा, फर्स्ट कॉलम कसा दिसतो? 1 0 0 असा दिसायला पाहिजे. असा देणार नाही आहे गदडे हो, ऑपरेशन करून असा आला पाहिजे, हो ना? बरं, चालेल. सगळ्यात पहिले कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या? पहिला. तो जोपर्यंत 1 होत नाही तोपर्यंत या दोघांना 0 करण्याच्या नादात लागू नका, नाही तर संपले तुम्ही. समजलाय? बरं, चला, 1 असेल तर ठीक. नशिबाने कधी कधी येतंय 1. असेल तर ठीक, नसेल तर त्याला 1 करायचं. त्याला 1 करण्यासाठी त्याच्या वरच्याचा यूज की खालच्याचा? म्हणजे याचा अर्थ खाली किती आहे? 1 की 2. म्हणजे तुम्ही R1 वर ऑपरेशन करताना यू कॅन यूज R2 और यू कॅन यूज, दॅट इज युअर चॉईस. तुम्हाला 2 चॉईस आहे की बाबा त्याला 1 करण्यासाठी एक R2चा यूज कर, नाही तर R3चा यूज कर. कारण की हे देताना असं नाही देणार आहे गदळे हो. देताना असं देतील ना, 2 3 5 1 2 3 7 2 9 असं देतील ना मॅट्रिक्स. याला असा करायचा आहे. समजलाय? म्हणजे याचा अर्थ पहिला कॉलम हा आहे असा दिसणार आहे, हा सध्या असा आहे, आफ्टर ऑपरेशन असा दिसणार आहे. बरोबर आहे? अरे ओके नाही? मग सांगा, सगळ्यात पहिले मी कोणावर फोकस करणार? 1 वर. सध्या तो किती आहे सांगा? 2 आहे. किती आहे? 2. मग त्या 2ला मी काय करणार? 1. कसं? 1 असं करणार आहे काय? की बाय युजिंग ऑपरेशन. तसंच इझी आहे. असं करायचं नाही. बैरट मॅडम लक्ष द्या. हां, झालं. सांगा, याला 1 करण्यासाठी कोणाचा यूज करायचा? त्याच्या वरच्याचा की खालच्याचा? खालच्याचा. आयदर यू कॅन यूज R2 और आय कॅन यूज R3. करेक्ट आहे? से यस. मग हा 1 झाला फॉर एक्झाम्पल, हो ना? मग आता या दोघांना काय करायचं? बुमला 0 बाय युजिंग दॅट 1. तो 1 झाला ना? येस. मग त्या दोघांना 0 करण्यासाठी त्याच 1चा यूज करायचा. ओके, त्या दोघांना 0 करण्यासाठी त्याच कॉलम मधल्या 1चा यूज करायचा ज्याला पहिले 1 केला होता. समजलाय? हा मॅट्रिक्स असा दिसतंय. याला मला आता कळायचं आहे. मला लो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पहिले काय दिले कळायचं आहे? कॉलम. सगळ्यात पहिले कुठला कॉलम? फर्स्ट कॉलम कसा दिसतो? 1 0 0. तो सध्या कसा दिसताय? आता दिसताय. तो कसा दिसायला पाहिजे? आता दिसायला पाहिजे. चले, मग आता मला हे सांगा, सगळ्यात पहिले कोणावर फोकस करायचं? 0 वर की 1 वर? म्हणजे पहिला एलिमेंट तो 1 करायचा. तो 1 असेल तर ठीक, नसेल तर त्याच्या खालच्याचा यूज करायचा. खाली किती आहे? की 2. म्हणजे डू द ऑपरेशन ऑन R1 बाय युजिंग आयदर R2 और बाय युजिंग आयदर R3. दॅट इज युअर चॉईस. झाला तो 1? हो. झाला तो 1? येस, झाला तो 1. ओके, नंतर या दोघांना काय करायचं बोला? बाय युजिंग दॅट 1. म्हणजे या 3ला 0 करायचं बाय युजिंग दॅट 1. म्हणजे ऑपरेशन करायचं आहे R2 वर बाय युजिंग R1.
ऑपरेशन करायचं आहे, याला 0 करायचं आहे ना, ऑपरेशन करायचं आहे R3 वर बाय युजिंग दॅट वन म्हणजे कोण, R के R1. म्हणजे या दोन एलिमेंटला 0 करण्यासाठी त्याच वनचा यूज करावा लागतो. म्हणजे या थीला या फाईलला 0 करण्यासाठी त्याच वनचा यूज करावा लागतो. आणि पहिलं भान ठेवा की हा वन करणं गरजेचं आहे. म्हणजे कधीही 0 करण्यासाठी वनचा यूज करावाच लागतो. त्या कॉलम मधल्या त्याच कॉलम मधल्या वनचा यूज करावा लागतो. म्हणजे कुठल्या कॉलम मध्ये एंट्री मारली की सगळ्यात पहिले फोकस कोणावर करायचं, वनवर. तो वन झाल्याशिवाय बाकीच्यांना 0 करता येत, कारण की 0 करण्यासाठी त्या वनचा यूज करावा लागत असतो. से यस, म्हणजे वन होणं महत्वाचं आहे. से यस, येस, ओके. बघू दे ग, थँक्यू. झालं, पहिला कॉलम समजा सिलेक्ट झाला. हंसिका लक्ष दे इकडे. आता कुठे एंट्री मारायची, सेकंड कॉलम कसा दिसायला पाहिजे. अगं बाई, सेकंड कॉलम असा दिसायला पाहिजे. तो कसा दिसतोय, तो असा दिसतोय, तो असा दिसायला पाहिजे. बरं आहे. मग त्या सेकंड कॉलम मधल्या पहिले मी कोणावर फोकस करणार, कुठल्याही कॉलम मध्ये एंट्री मारल्यावर कोणावर फोकस करायचं, 0 की 1 वर. तो 1 किती नंबरचा एलिमेंट आहे, फर्स्ट सेकंड थर्ड. तो 1 असेल तर ठीक, हे बा सध्या तो नाही आहे 1. तो 1 असेल तर ठीक, नसेल तर त्याच्या खालच्याचा यूज करायचा. म्हणजे याचा अर्थ खालच्याचा, म्हणजे याचा अर्थ R2 वर ऑपरेशन करा बाय युजिंग R3. जसं पहिल्या कॉलमचा 1 करताना तुम्हाला 2 ऑप्शन होते, यू कॅन यूज R2, यू कॅन यूज R3. पण दुसऱ्या कॉलमचा 1 करताना तुमच्याजवळ एकच ऑप्शन आहे, यू कॅन यूज R3, कारण त्याच्या खाली एकच आहे R3. से यस. समजा तो 1 झाला भाई, ये 1 हो गया, नंतर या दोघांना 0 करायचा विचार करा. खरं आहे, सांगा. याला 0 करण्यासाठी त्याच कॉलम मधल्या 1चा यूज करायचा. म्हणजे याला 0 करण्यासाठी ऑपरेशन कोणावर करणार, R1 बाय युजिंग R2. याला 0 करण्यासाठी ऑपरेशन कोणावर करणार, R3 बाय युजिंग R2. R3 वर ऑपरेशन बाय युजिंग R2. R3 वर ऑपरेशन बाय युजिंग R2. बरोबर आहे. से यस, से यस. तर एवढं तर समजलं भाऊ, कुठल्या कॉलम मध्ये एंट्री मारली की पहिले कोण पकडायचा, 1. 0ला हात लावायचा नाही. जोपर्यंत त्या कॉलम मधला 1 होत नाही तोपर्यंत त्या कॉलम मधले बाकीचे 0 करायचे नाही, कारण 0 करण्यासाठी 1ची मदत करावी लागते. त्यामुळे 1 करावाच लागतो. आणि 1 कसा करायचा, त्याच्या खालच्याचा यूज की वरच्याचा, खालच्याचा. पहिल्या कॉलम मधला 1 करण्यासाठी किती ऑप्शन आहे, ऑपरेशन ऑन R1 बाय युजिंग, जमते. सेकंड कॉलम मध्ये ऑपरेशन ऑन 1 करण्यासाठी ऑपरेशन ऑन बाय युजिंग R3. म्हणजे मी चांगलं शिकवतो. हां, नेक्स्ट झालं. आता कुठे एंट्री मारायची, R4 नाही R3. हां, नाही तर R3. R3. R3 कसा दिसतो, असा दिसतो. कसा दिसायला पाहिजे, असा दिसायला पाहिजे. यश, से यस, यस. असा विचित्र दिसतो, असा विचित्र दिसतो. आणि कसा दिसायला पाहिजे, समजा तो दिसताय 7 to 9 असा आहे R3. हां, एवढाच काढला थर्ड कॉलम. आणि तो कसा दिसायला पाहिजे, तर तो असा दिसायला पाहिजे 0 0 1. R3 की C3 रे, C3. त्या कॉलम मध्ये एंट्री मारल्यावर असा दिसायला पाहिजे. तो दिसतोय असा, नालायक. आता त्या कॉलम मध्ये एंट्री मारल्यावर सगळ्यात पहिले कोणावर फोकस करायचं, 0 की 1. तो 1 आहे का सध्या, कुठला एलिमेंट आहे 1, फर्स्ट सेकंड थर्ड. पहिल्या कॉलम मधला 1 म्हणजे पहिला, दुसऱ्या कॉलम मधला 1 म्हणजे दुसरा, तिसऱ्या कॉलम मधला 1 म्हणजे तिसरा. से यस. तो पहिले 1 करा. तो सध्या किती आहे सांगा, 9. तो कला किती करायचा आहे, 1. 1 करण्यासाठी वरच्याचा यूज की खालच्याचा, अवसर त्याच्या खाली कोणीच नाही आहे, डिवाइड बाय इटसेल्फ. 9/9 1. अरे ओके नाही, हो म्हणा. मग मला हे सांगा, पहिल्या कॉलम मधला 1 करण्यासाठी किती ऑप्शन्स आहे, 2, R2 आणि R3. दुसऱ्या कॉलम मधला 1 करण्यासाठी किती ऑप्शन्स आहे, 1, R3. तिसऱ्या कॉलमचा 1 करण्यासाठी किती ऑप्शन आहे, काहीच नाही, म्हणून डिवाइड बाय इटसेल्फ. से यस, यस. आणि याला 1 करण्यासाठी काहीच ऑप्शन नाही, म्हणून डिवाइड बाय इटसेल्फ. हा 1 झाला. जर हा 1 झाला, जर का हा 1 झाला, मग तुम्ही विचार करा की या दोघांना 0 कसं करायचं, कारण त्या कॉलम मधले हे 2 0 करण्यासाठी त्या 1चाच यूज करावा लागतो. ओके, पहिल्या कॉलम मधले 2 0 करण्यासाठी त्या 1चाच यूज करावा लागतो. दुसऱ्या कॉलम मध्ये दोघांना 0 करण्यासाठी या 1चाच यूज करावा लागतो. तिसऱ्या कॉलम मधले 0 करण्यासाठी या 1चाच यूज करावा लागतो. समजलाय. म्हणजे मला हे सांगा, याला 0 करायचं आहे बाय युजिंग दॅट वर्ड, ऑपरेशन ऑन अँड बाय युजिंग. सांगा, ऑपरेशन ऑन, ऑपरेशन ऑन, ऑपरेशन ऑन बाय युजिंग, ऑपरेशन ऑन बाय युजिंग. समजलाय. येस, आर यू गेटिंग. म्हणजे कुठल्या कॉलम मध्ये एंट्री मारली की सगळ्यात पहिले फोकस्ड ऑन त्या कॉलम मधला 1. पहिल्या कॉलम मध्ये एंट्री मारली, कोणावर फोकस कराल, पहिला एलिमेंट. दुसऱ्या कॉलम मध्ये एंट्री मारली, कोणावर फोकस कराल, दुसरा एलिमेंट. तिसऱ्या कॉलम मध्ये एंट्री मारली, कोणावर फोकस कराल, तिसरा एलिमेंट. से यस. आणि कुठल्या कॉलम मधला 1 करण्यासाठी त्या वरच्याचा यूज की खालच्याचा, खालच्याचा. ओके, किती लवकर जमलं, आय शॉक. लक्ष द्या. आता चला, मी असा चार्ट लिहून देतो तुम्हाला, असा पाथ काढून दाखवतो. चला, सगळ्यात पहिले कुठला कॉलम, आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सिलेक्ट करताय की रो, रो मध्ये काय सिलेक्ट करायचे, काय सेट करायचे, सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा, फर्स्ट कॉलमचा पहिला एलिमेंट किती पाहिजे, 1 असेल तर ठीक, नसेल तर
करायचा. चला 1 केला, नंतर याला 0 केला, नंतर याला 0 केला. समजलंय? से यस. पहिला कॉलम झाला सेटल. ॲरो समजताय का? पहिले तू, नंतर तू, नंतर तू. आता कुठे एंट्री मारायची? सेकंड कॉलम. सेकंड कॉलममध्ये एंट्री मारल्यावर सगळ्यात पहिले कुठल्या? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. बाई मी तुझ्याकडेच बघणार, माझा सगळा फोकस तुझ्यावरच आहे. तू 1 झाल्याशिवाय मी बाकी हलवणारच नाही काही. से यस. एकदा तो 1 झाला, बाकी या दोघांना 0 करताना तसं काही रूल नाही आहे की पहिले यालाच करा किंवा पहिले यालाच करा, किंवा या दोघांना 0 करताना पहिले यालाच करा की पहिले यालाच करा. पण नाही, त्या कॉलममधला पहिले 1 झाला का बघ, नंतर मग याला करायचं की याला करायचं तू डिसाईड कर. से यस. या कॉलममध्ये मिडल एलिमेंट किती आहे? 1. तो झाला का 1? ठीक आहे, चालेल. मग याला करायचं पहिले की याला करायचं 0? दॅट इज नो रूल. फक्त दोघांना 0 करताना बाय युजिंग दॅट 1. से यस. येस. त्या 1चा यूज कर फक्त, बस. मग आपण एक काम करू, चार्ट थोडा बरोबर दिसला पाहिजे. हा 1 झाल्यानंतर याला 0 करू, हा 0 झाल्यानंतर याला 0 करू. अरे ओके नाही? अरे ओके नाही झाला. सेकंड कॉलम झाले. आता कुठे एंट्री मारा? थर्ड कॉलममध्ये सगळ्यात पहिले कोणावर फोकस करायचं? 1. तू कुठला आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड. हे बा याच्यावर फोकस करू. तू 1 हो रे बाळा. तू 1 असेल तर ठीक, नसेल त्याच्या खालच्याचा यूज करायचा. खाली काही नाही म्हणून डिवाइड बाय इटसेल्फ. चला झाला 1 झाला. मग आता या दोघांना जो त्याचे काही रूल नाही आहे, पहिले याला करा किंवा नंतर करा, फक्त या 1चा यूज कर बस. ओके. मग आपण आता सिक्वेन्स बरोबर लागण्यासाठी याला करू आणि नंतर याला करू. दिस इज द वे हाऊ टू परफॉर्म रो ट्रान्सफॉर्मेशन. गॉट इट? गॉट इट? गॉट इट? येस. समजलं सगळ्यांना? येस. पाठ करायचं नाही, समजून घ्यायचं. चालेल. आणि जेवढं तुम्हाला समजलं त्याच्यापेक्षा ते खूप इझी आहे आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, समजेल. ओके. साईश घे देवाचं नाव आणि सांग पहिला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सांग. अबे तो मेन क्वेश्चन असेल ना काही? हां. हे थांब. 10 मधला फर्स्ट. फाइंड द इनवर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. प्लीज लक्ष द्या. बस एकच न्यूमेरिकल घेणार मी आज. माझ्याकडे बघायचं फक्त, आणि हे समजलंच पाहिजे. जाताना नाचतच गेले पाहिजे घरी. हां बोला. फर्स्ट. हां हां बरं आहे. इकडे लक्ष द्या आता. हां. सगळ्यात पहिले मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे. इथे लिहायचं स्टेप 1. स्टेप 1. हां स्टेप 1. मॅट्रिक्सचा मॉड काढायचा. मॉड म्हणजे डिटर्मिनंट. श्रावणी लक्ष दे बाळा. किती बाय कितीचा आहे? 3/3. चला 3/3 सॉल्व करून देऊ. सगळ्यात पहिले आर की R1? R1. सगळ्यांना माहिती आहे कसं सॉल्व करायचं. हां. पहिल्या रोचा पहिला एलिमेंट 1, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. 4 3 3 4 कंपल्सरी माइनस आहे. पहिल्या रोचा दुसरा एलिमेंट 3. चला बोला. हां. त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला. 1 1 1 4 प्लस कंपल्सरी. बोला. 1 1 3 4 प्लस पहिल्या रोचा तिसरा एलिमेंट किती आहे? बोला 3. सांगा काय करायचं? त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला. 1 4 1 3. आवाज नको आहे. हां. आता इकडे लक्ष द्या. हां. 1 इन ब्रॅकेट. सांगा इथं काय करायचं? इकडे बघा. हां. 4 × 4 16. 3 × 3 9 -3. हां. 1 × 4 4. 1 × 3 3 प्लस 3 इन ब्रॅकेट. 3 × 1 3. 4 × 1 किती असतं? 4. लक्ष द्या. 1. 16 - 4 7. 4 - 3 1. 3 - 4 -1. चला बोला. सांगा काय असतं? बोला. मॉड की मॉड ऑफ ए? मॉड ऑफ ए. मॉड ऑफ एची व्हॅल्यू. हां. 1 × 7 7 मायनस 3 × 1 3 प्लस मायनस मायनस 3 × 1 3. सो मॉड ऑफ ए इज इक्वल्स टू किती असतं? 7 - 6. सो मॉड ऑफ ए इज इक्वल्स टू किती असतं? इज इक्वल टू 1 की नॉट इक्वल टू 1? नॉट इक्वल टू. मॉड ऑफ एची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 1 आली. झालं. म्हणजे मॅट्रिक्स सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर? नॉन सिंग्युलर. सो इथे लिहू शकता मॅट्रिक्स ए इज नॉन शिंगू मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर. होतं म्हणा. मग मॅट्रिक्स जर का नॉन सिंग्युलर असेल तर ए इनवर्स एक्झिस्ट आहे की नाही? आहे. ए इनवर्स एक्झिस्ट. अगं बाई किती सुंदर. चला ए इनवर्स एक्झिस्ट. येस येस. आता इथं काय करायचं? हां. स्टेप 2. स्टेप 2 बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन.
काय असतं रो ट्रान्सफॉर्मेशन? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. सांगा ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. क्या बताओ तुम्हें, मुझे कितना मजा आया. ए गदडे हो इकडे बघा. ए सांगा ए मॅट्रिक्स कोण आहे? ए मॅट्रिक्स कोण आहे? हा ए मॅट्रिक्स कोण आहे? 1 3 3 1 4 3 1 3 4. हा बोला. 1 3 3 पार्टने करायचं. 1 4 3 1 3 4. सेस. आणि हा 3/3 जायचं तिकडे. आयडेंटिटी 3/3 झाल्या. सांगा 1 जिल्लो 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 1 जिल्लो 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 1. भाई 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 आलं इथपर्यंत तर बरं वाटलं. 1 मार्क भेटला. चला ती 4 मार्कपैकी 1 मार्क भेटला. ठीक आहे. स्टेप 1चा. स्टेप 2. हां आता काय असतं? कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला आयडेंटिटी बनवायचं आहे. चालेल. चलो लगे मुन्ना भाई घ्या देवाच नाव. चला सुरू करा. हां आपण कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज करताय? रो ट्रान्सफॉर्मेशन काय सिलेक्ट करायचं आहे? कॉलम. सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा? फर्स्ट कॉलम कसा दिसायला पाहिजे? सांगा फर्स्ट कॉलमच्या सगळ्यात पहिले कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं? 1. तो 1 आहे का बघा? तो नाही बैताळे हो इकडे बघा. तो तर आहेच 1. ठीक आहे. 1 आहे का? तो 1 आहे का? हो म्हणजे आय 1. तो तसा दिसायला पाहिजे आफ्टर ऑपरेशन. ठीक आहे. ओके. हां हा जो आहे ना पहिला तो तसा करणार आहे मी आता. हां चला पहिला 1 आहे. येस जिंकले. ते ऑपरेशन करायचीच गरज पडली नाही. सांगा याला 0 करू बाय युजिंग दॅट 1 आणि याला 0 करू बाय युजिंग दॅट 1. बरं आहे. मग सांगा याला 0 करायचं म्हणजे ऑपरेशन कोणावर करायचं? R R2. आता प्रॉब्लेम आहे R2 ला 0 करायचं बाय युजिंग R1 म्हणजे ऑपरेशन कोणावर करणार? R2. सांगा काय कराल? R2 मायनस R1. साधी गोष्ट 1 - 1 0. आता तुमच्या डोक्यात जर का रूल नसते तर तुम्ही काय केलं असतं? R3 चा यूज करू शकले असते. तिथं 1 - 1 0. पण नाही. चुकले. संपलं तुमचं. कुठल्याही कॉलम मधला पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट 1 झाला तर या दोघांना 0 करण्यासाठी तुम्हाला या 1चाच यूज करावा लागणार आहे. मग मी ॲट ए टाइम एक ऑपरेशन केलं तर चालते आणि ॲट ए टाइम केलं तरी चालते. चला याला 0 करू. बरं आहे. R2 मायनस R1. से येस. चला यालाही 0 करू. बघा त्यालाही 0 करायचं बाय युजिंग दॅट 1. सांगा ऑपरेशन कोणावर करायचं? R की R3. आणि सांगा काय करायचं? हां R3 मायनस R1. से येस. येस. से येस. येस. आणि चलो लगे रहो. आणि चला बोला. हां ऑपरेशन होणार आहे R2 R3 की R1? ऑपरेशन कोणावर होत आहे? R2 आणि R2 नाही. R2 आणि मी ॲट ए टाइम केले. नाही करायला पाहिजे. एक केलं तरी चालतं. हां पहिले नंतर पण ॲट ए टाइम केले. चला तुम्ही हुशार आहे म्हणून सगळे मॉर्निंग बॅचवाले. इव्हनिंग बॅचवाल्यांना एकच देतो चुकून मी. हां सांगा R2 आणि काय? R3. म्हणजे कोण चेंज होणार आहे? R2 आणि R3. कोण चेंज होणार नाही? R1. जो चेंज होणार नाही तो पहिले लिहायचा. मी सांगतो ते फॉलो करा नाही तर गोंधळ होईल तुमचा. हां हां 1 0 0 R1. जो चेंज होणार नाही तो पहिले लिहायचा. नंतर R2 करू. R2 मायनस इकडे करायचं तिकडे करायचं. हां R2 मायनस R1 R2 मायनस R1 R2 मायनस R1 R2 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 मायनस 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 R1 R2 मायनस. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स गेट सबट्रॅक्टेड. बरं आहे. तुझा हा पहिला माझा पहिला तुझा दुसरा माझा दुसरा तुझा तिसरा माझा तिसरा. बरं आहे. सांगा R2 चा पहिला R1 चा पहिला R2 मायनस R1 1 मायनस 1. R2 मायनस R1 बैताळे हो. R2 चा पहिला R1 चा पहिला 1 0 मायनस 1 मायनस 1 1 मायनस 0 1च होईल ना. ओके पाकलासारखे करू नका. दोन्ही साईडनी करावं लागते हां ऑपरेशन. हां नेक्स्ट R3 R1 R3 R1 R3 R1 R3 R1. तुझा पहिला माझा पहिला तुझा दुसरा माझा दुसरा तुझा तिसरा माझा तिसरा. बरं आहे. हां R3 मायनस R1. हां 1 मायनस 1. हां हां तिथे R3 R1 R3 R1 R3 R1 R3 R1 R3 R1 R3 मायनस R1 0 मायनस 1 0 मायनस 0 1 मायनस 0 1. माझे मायबाप घरी जाऊन प्रॅक्टिस करा नाही तर घरी जाऊन समज नाही. बाय 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 कुठून आणलं बे? समजलं आहे की नाही? तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे घरी. ती म्हणाल करू 4 दिवसांनी. तोपर्यंत टाईप संपतो हा. समजलाय? त्यामुळे प्रॅक्टिस करा. मी आता सांगताय. हां चलो हो गया.
बघता बघता नशीब एवढं चांगलं आहे, पहिला कॉलम सेट झाला. बघा असा दिसायला पाहिजे होता, असा दिसला. सर हात याचं काही घेणे नाही तुम्हाला. कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी, फोकस ऑन दॅट. सगळे ऑपरेशन याकडे बघून दिले जातात आणि तेच ऑपरेशन याच्यावर केले जातात बस. पण इकडलं काही घेणे नाही. चालेल चला, फर्स्ट कॉलम सेट झाला. हो म्हणा, चला हो म्हणा. यस, चला आता एंट्री मारू सेकंड कॉलममध्ये. हां, सेकंड कॉलम शीट 2 कसा दिसायला पाहिजे? 0 की 010 कसा दिसताय? कसा दिसताय? 310. बाई नशीब, सगळ्यात पहिले कुठल्याही कॉलममध्ये एंट्री मारताना कोणावर फोकस करायचा? त्या कॉलममधल्या 0वर की 1वर? 1 कुठला आहे सांगा? फर्स्ट सेकंड थर्ड? सेकंड. तो 1 आहे, इथं सुद्धा तो 1 आहे. सर अर्धे ऑपरेशन तर ऍडजस्टच होऊन येत आहे आपोआप. पहिला क्वेश्चन तसाच असतो, नाही जाल नको मात. येणार आहे पुढे पुढे असे क्वेश्चन येणार की ज्यात एकही ऑपरेशन ऍडजस्ट नाही होणार, प्रत्येक ऑपरेशन करावं लागणार आहे. होईल, पहिले हे हळूहळू जमू द्यात. ओके, न्यूमेरिकल टाकतानाच तशा सिक्वेन्सने टाकले असतात बाळांनो. ओके हां, तर मला एक सांगा, मला विष पाजायचं आहे. तुम्हाला काय पाजायचं आहे? विष. पण कसं? हळूहळू. तुम्हाला ते पसलं पाहिजे ना, समजलं आहे की नाही? ओके, पसलं पाहिजे ते बाळांनो. मी पहिल्याच वेळी जर का असे ऑपरेशन टाकले तर मग ते जमणारच नाही. उद्या ना, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही अबसेंट नका राहू क्लासला बस. ओके, सेकंड कॉलम. सेकंड कॉलम किती आहे? 0 की 010? 010. सेकंड कॉलमचा मिडल एलिमेंट किती पाहिजे? 1. नशिबाने आहे. चला चालेल, मग आता याला 0 करू. याला 0 करू बाय युजिंग दॅट 1. चला खालच्याला 0 करू. हवे ते 0 आहे. हां, नंतर याला 0 करू बाय युजिंग दॅट 1. हां, तू किती आहे सांगा? 3 आहे. मग त्या 3 ला 0 करा बाय युजिंग दॅट 1. 3 म्हणजे कोण? आर की R1? ऑपरेशन कोणाला करायचं? R1 बाय युजिंग. मग सांगा 3 चा 0 कसा करायचा? बाय युजिंग दॅट 1. थांबा 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 थांबा. या 3 ला 0 करायचा या 1 चा यूज करून. 3 म्हणजे कोण? आर की R1? R1. ऑपरेशन करणार मी R1 वर. R1 वर ऑपरेशन केलं तर पहिलेच लिहित असतात R1. सांगा R1 म्हणजे माझ्या डोक्यात किती आहे? 3. ओके, यूज कोणाचा करायचा आहे? R2 चा. माझ्या डोक्यात किती आहे? 1. मी लिहितो मायनस साइन, पण 3 - 1 किती झालं? 2. मला 2 पाहिजे की 0 पाहिजे? म्हणजे मग मी किती करायला पाहिजे इथं? 3. तोच मल्टिपल घ्यायचा. 3 ला 0 करायचा ना, तोच मल्टिपल घ्यायचा. सांगा 3 × 1 आणि 3 - 3 0. म्हणजे ऑपरेशन आपल्यालाच लिहिता आले पाहिजे. कालचे न्यूमेरिकल कसे होते? मॅट्रिक्स दिला जात होता, बाकीचं ऑपरेशन लिहिलं होतं. हे ऑपरेशन करा, फक्त कॅल्क्युलेशन करायचो आपण. आता एक तर प्रोसेस माहीत पाहिजे, त्यानंतर प्रोसेस माहीत झाल्यावर तुम्हाला ऑपरेशन सुद्धा स्वतः लिहिता आले पाहिजे. प्रोसेस काय? या 3 ला 0 करायचं आहे बाय युजिंग 1. म्हणजे ऑपरेशन कोणावर करायचं? आर की R1 बाय युजिंग R2. बस. मग R1 म्हणजे किती? 3 आणि R2 म्हणजे किती? 1. मग 3 ला 0 करायचं आहे बाय युजिंग 1. तर माझ्या डोक्यात कसं आहे? मी कसं लिहिलं बघा. माझ्या डोक्यात कसं आहे? ऑपरेशन कोणावर करायचं आहे? R1. मग ज्याच्यावर ऑपरेशन करायचं आहे तो, आणि ज्याची मदत घ्यायचा आहे तो. मग ज्याच्यावर ऑपरेशन करायचं आहे तो पहिले लिहायचा आणि ज्याची मदत घ्यायचा आहे तो नंतर लिहायचा. ऑपरेशन कोणावर करायचं आहे? R1. R1 म्हणजे किती? 3. मदत कोणाची घ्यायची आहे? R2. म्हणजेच किती असतं बाळा? 1. अरे ओके नाही? येस. मग इथे काय केलं? मायनस. इथे केलं मायनस. सांगा 3 - 1 2. पण नाही, मला 2 करायचं आहे की 0? 0. मग काय करायचं बाळांनो? तो मल्टिपल घ्यायचा 3. हे पहा मल्टिपल घेतला 3. हे पाय 3 घेतला. 3 × 1 3. 3 - 3 किती असतं? 0. आता ऑपरेशन लिहिला. ऑपरेशन लिहिला आपण या एलिमेंटसाठी, R1च्या या एलिमेंटसाठी, पण इट डझंट मीन की फक्त त्याच एलिमेंटवर अप्लाय होईल. ते अख्ख्या R1 वर अप्लाय होत असतं. काय बोलू मी सांगा? ऑपरेशन लिहिलं मी या 3 साठी, बरोबर आहे? या 3 ला 0 करायचं आहे. अरे ओके नाही? मग ते ऑपरेशन फक्त त्या एलिमेंटला यूज करायचं की अख्ख्या रोवर? याच्या आणि त्याच्या. मग हेच तर मॅजिक आहे. रूल शिकण्याचे कारण काय आहे? याला 0 करताय, बरोबर आहे, हा 0 होणार आहे. पण बाळांनो पुढचा काय होईल मला काय घेणं नाही. मागचे चुकले नाही पाहिजे ना, कारण मी मागून सेटल करता येत आहे. सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट केला? आता मी कुठल्या कॉलम मध्ये आहे? बाई तो डिस्टर्ब नाही झाला पाहिजे ना आता, कारण मी ऑपरेशन या 3 साठी लिहिलं आहे. तर मग फक्त या 3 वर अप्लाय होणार आहे का, की सगळ्यांवर अप्लाय होणार आहे? या 1 वरही अप्लाय होणार आहे. तो 1ही डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. का बरं? पुढचा डिस्टर्ब झाला चालतो, कारण की पुढचा सेटलच नाही केला, पण मागचा सेटल करून मी पुढे आलोय. मग जेव्हा मी पुढे जातो तेव्हा मागचं काय नाही झालं पाहिजे? डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. त्यासाठी यू हॅव टू फॉलो द रूल्स. काय रूल्स आहे? की या 3 ला 0 करण्यासाठी या 1चाच यूज करावा लागतो. तुम्ही जर रूल फॉलो केले तर जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं मागं डिस्टर्ब होणार नाही. जर रूल फॉलो केले नाही तर जे करायला गेले ते तर होऊन जाईल, पण मागचं सेटल केलं डिस्टर्ब होईल. लक्षात ठेवा. समजलाय? आता पहिला कॉलम जो सेट झाला 100, जर रूल फॉलो केले तर तो कधीच डिस्टर्ब होत नाही, तो 100च राहतो. समजलाय की नाही? कारण मला माहिती आहे ऑपरेशन मी R1 वर केलाय, तर मी पूर्ण R1 वर अप्लाय करणार आहे. चला बोला कसं करायचं ऑपरेशन. थांबा, पहिले हा मॅट्रिक्स येतो. पहिले काय करायचं? A इनवर्स. थांबा, आणि चला इथे करायचं आहे. हां चला बोला. आता मला हे सांगा, तुम्ही सरळ सांगा. हां ऑपरेशन काय करायचं आहे? हां ऑपरेशन करायचं आहे R1 - थ्राईस R2. ऑपरेशन अवघड असेल तर कॅल्क्युलेशन करा. हां
आता इथं लक्ष द्या. हा, ऑपरेशन कोणावर होणार आहे? R1 वर. R1 वर ऑपरेशन होणार आहे. ऑपरेशन जर का R1 वर होणार आहे तर चेंज सुद्धा कोण होईल? R की R1? R1. चेंज कोण होणार नाही ते पहिले लिहून घ्या. इकडे हा हो म्हणा. हा चला, R1 वर ऑपरेशन होणार आहे. आता ऑपरेशन एका मॅट्रिक्सवर करायची की दोन दोन? या आणि या. चला याच्यावर करू पहिले. इथे लिहितो मी. हा ए होता बरोबर आहे. हे बघा ए होता. से येस. ओके चला बोला. हां, तुझा पहिला माझा पहिला, तुझा दुसरा माझा दुसरा, त्याचा दिसता त्याचा दिसता. चला सांगा फटाफट. नसेल समजा डायरेक्ट तर सांगा. R1 चा पहिला. हां, R1 चा पहिला 1, R2 चा पहिला 0. सांगा 3 into 0 0, 1 minus 0 1. हे बा डिस्टर्ब नाही झालाय. से येस. चला हां, R1 चा दुसरा, R1 चा दुसरा 3 आणि R1 चा दुसरा, R2 चा दुसरा. सांगा R2 चा दुसरा 1. सांगा 3 into 1 3, 3 minus 3 0. बघा 0 आला आणि मागचा डिस्टर्बही नाही झाला. से येस. साधी गोष्ट आहे. ऑपरेशन तर आपण सगळ्यावर करतो. हा डिस्टर्ब होऊन 2 आला असता तर काय झालं? अबे माझा सेकंड कॉलम सिलेक्ट झाला पण फर्स्ट कॉलम डिस्टर्ब झाला. काय फायदा मग पुढे जाऊन? समजलाय की नाही? सो फॉलो द रूल्स, फॉलो द रूल्स, फॉलो द रूल्स. रूल्स आर ओनली फॉर फुल्स. इफ यू आर अ फुल देन फॉलो द रूल्स. काहीच नाही समजलं. हां ठीक आहे. R1 चा थर्ड. सांगा R1 चा थर्ड, R1 चा थर्ड आणि R2 चा थर्ड. R1 चा थर्ड 3, R2 चा थर्ड 0. R1 चा थर्ड 3 0, 3 into 0 30. बोला ना. आणि 3 minus 0 बोला ना. 3. हा, आणि तेच करायचं आयडेंटिटीवर. हा, आयडेंटिटी म्हणजे या साईडचा असतो. हे बाय लक्ष द्या इकडे. हे बाय इथं करायचं. हा, R1 minus thrice R2. चला, तुझ्या पहिला माझ्या पहिला, तुझ्या दुसरा माझ्या दुसरा, तुझ्या तिसरा माझ्या तिसरा. हा हा R1. हा R1 हा R2. हा R1 चा पहिला 1, R2 चा पहिला -1. बरोबर आहे. चला बोला. समजलाय का? सांगा. हा बोला बोला. मायनस 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 3 into 1 3, 3 plus 1 4. हा R1 चा दुसरा 0, R2 चा दुसरा 1. सांगा 3 into 1 3, 0 minus 3 -3. हा R1 चा तिसरा 0, R2 चा तिसरा 0, 3 into 0 0, 0 minus 0 0. सेस सेस. कॅल्क्युलेशन अवघड वाटत असेल. मी सांगतो काय होती माहिती आहे का? थोडे शिकवताना मन इकडे तिकडे गेलं की समजतच नाही काय सुरू आहे. मन समजते का? थोडे असं मन, काही मन कुठे जाते यार, काही येते डोळ्यासमोर. एका सेकंदासाठी जर का मन व्हायलेंट झालं तुमचं, चेंज झालं की पुढचं समजतच नाही सर काय करताय. त्यामुळे एवढं फोकस राहावं लागतं तुम्हाला. एवढं फोकस सगळं जग विसरून जा. असं समजा की भूकंप आला, सगळे मेले, मी एकटं जिवंत आहे. आणि एकटं काय करायचं बाबा? एखादं सोबत लागल. ठीक आहे ठीक आहे. नाही, असं लक्षात ठेवा. हां समजलं आहे. हां झालं. असं बघता बघता आता असं न्यूमेरिकल सॉल्व करता माहिती आहे का? असं होते मैं कहाँ पे हूँ, मधातच आपलं डोकं शॉक होऊन जाते. सगळं तर बरोबर आहे पण मधातच हँग होऊन जाते. आपला गजनी होती. मेरा क्या चल रहा है, मैं अभी कहाँ पे हूँ, मेरे को मेरा कुछ भी नहीं समझ में आ रहा है, क्या चल रहा है मेरा. मग मी ते लिहिलं होतं माहिती आहे का? C1 C2. सांगा बरं आपले सध्या किती कॉलम सेट झाले? इकडे बघायचं. ए बाई बाई बाई, पहिला कॉलम झाला का? झाला. थर्ड कॉलम सेकंड झाला का? झाला. आता पुढे एंट्री मारायची थर्ड कॉलम. पुढे एंट्री मारायची थर्ड कॉलम. सांगा थर्ड कॉलम कसा दिसतो? हां थर्ड कॉलम कसा दिसतो? 0 की 0 0 1. थर्ड कॉलमच्या कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं? बोला 1. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या. अगो बाई अगो बाई अगो बाई. ऑलरेडी सेटल आहे. ऑलरेडी सेटल आहे. तुम्ही बिलकुल समजा का की आपल्याला चांगलं समजत आहे. हां कारण की यातली अर्धी एलिमेंट सेटच होत आहे. हां पण ठीक आहे. मी जे न्यूमेरिकल सुरू आहे ते समजत आहे ना? हां चला ऑलरेडी सेट आहे. येस चला मग या दोघांना 0 करा, याला 0 करा बाय युजिंग दॅट 1. ओप्पा 0च आहे. आणि मग याला काय करायचं? 0 बाय युजिंग दॅट 1. अबे तोही 0च पाहिजे होता. तो 0 आहे की 3? मग त्या तिला काय करायचं? घाबरू का मी आहे. बाय युजिंग 1. चला बोला काय करायचं? हां म्हणजे ऑपरेशन कोणावर? बाय युजिंग. हां चला बोला. हां वैष्णवी वैष्णवी बोल. या 3ला 0 कसं करशील? बाय युजिंग 1. हां
हां बैताळ R1 ॲरो. R1 ॲरो म्हणजे ऑपरेशन कोणावर होत आहे? R1 असं सांग ना बरोबर. हां असं म्हणा सर. R1 ॲरो म्हणजे ऑपरेशन R1 होत आहे. सर बोल आता काय ऑपरेशन होत आहे? ऑपरेशन कोणा तसं नाही करायचं पाठ मी सांगतो. ऑपरेशन कोणावर करायचं आहे? R1 वर. तुम्हाला मदत तर घ्यायचीच आहे. नाही तर सर असं नाही चालत का हो? त्या R1 ला 0 नी मल्टिप्लाय करून टाकू ना सर. 0 इंटू एनिथिंग 0. हे बा 3 0 इंटू 3 0. मग तुम्हाला भेटते 0. ठीक आहे. कारण कुठल्याही रोवर ऑपरेशन करताना तुम्हाला कुठल्या तरी रोची मदत घ्यावी लागते गधडे हो. बरं सर केलं तर शहाणपणा काय होते? कोणाला समजते? इकडे तिकडे बघायचं ना. अबे गधडे हो तुमचंच बघा नालायक हो. तुम्ही जे ऑपरेशन लिहिता फक्त त्या एलिमेंटवर अप्लाय करता की सगळ्या रोवर? मग सांगा पहिल्या रोचा पहिला एलिमेंट 1 आहे तर 0 इंटू 1 किती होईल सांगा? 0. हा 0 झाला ना. म्हणजे चालले पुढे मागचं डिस्टर्ब झालं बिकॉज यू नेव्हर फॉलो द रूल्स. समजलाय का? पागल मास्तर आहे एक नंबरचा. एक नंबर कुठं भेटलं काय माहित? काय पाप केले होते आम्हाला भेटला. ठीक आहे लक्ष द्या. सॉरी. ओके. तुम्हाला दुसरा टीचर पाहिजे का मॅथ्ससाठी? दुसरा टीचर पाहिजे का मॅथ्ससाठी सांगा. हां 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 सर कसं आहे तुमचं समजत तर नाही पण कसं आहे लेक्चर बरं वाटते. कसं आहे वेळ निघून जाते. हां ऑपरेशन कोणावर करायचं आहे सांगा? 3 वर. बाय युजिंग R3. बोल वैष्णवी. R1 वर ऑपरेशन करायचं आहे. मदत घ्यायची आहे R2 ची. नाही R2 की R3? R3 चालेल ना. कसं तयार करायचं? पाठ नाही करायचं. हां 3. मग आता डोक्यात काय ठेवायचं? डोक्यात जे डोक्यात ठेवायचं इथे लिहितो. हां R1 किती आहे? 3. R2 किती आहे? 1. 3 मायनस केलं. हां 3 मायनस 1. अबे मला 2 करायचं होतं की 0? म्हणजे अजून काहीतरी काय मल्टिपल यूज करायचा. तो जो 3 आहे ना त्याला 0 करायचा. तोच यूज करायचा. प्रॅक्टिसने हळूहळू जमते ती. हां असं नाही जमत. समजलाय? जमते हळूहळू. बस मी पुढचे 4 दिवस घेणार आहे. किती दिवस? 4. या टॉपिकचा टाईप 2 महत्वाचा आहे. ज्याला टाईप 2 समजला त्याचा टॉपिक संपला. 4 ने 8 दिवस घेईल मी. ओके लक्षात. तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाही की सर जमत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. आणि जमतं काही प्रॉब्लेम नाही. चला या कॅल्क्युलेशन्स करा. चला कॅल्क्युलेशन्स करा. थांबा रे. अगं बाई हे बा हे कॅल्क्युलेशन पेन्सिलने करायचे. बाई 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 हेच कॅल्क्युलेशन आता डबल करावं लागेल. पण इथं करूच नका काही. हे शेवटचा एलिमेंट हा 0च होणार आहे. अरे ओके नाही तर बाय डिफॉल्ट 0. तुम्हाला मी सांगतो कॅल्क्युलेशन फास्ट कसे करायचे. हां हे आता ठीक आहे जमत नसेल तर हे नाईलाज आहे. पण जेव्हा खूप प्रॅक्टिस होते तेव्हा हे करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो आता थोडं डोकं लावा. सगळं रिस्क घेता. मी पहिल्या न्यूमेरिकलला नाही सांगायला पाहिजे. असे करून देऊ शकतो मी पण राहूया. तुम्ही हुशार आहे. तुमचे चेहरे बघून समजते. हां सांगा ऑपरेशन कोणावर करायचं आहे? R1 की R2 की R3? R1. कोण चेंज होणार नाही? कोण चेंज होणार नाही? ज्याच्यावर ऑपरेशन नाही तो चेंज होणार नाही. मग ते पहिले लिहून घ्या. 0 1 0 0 0 1. इकडे ग -1 1 0 -1 0 1. आणि आता बघा ओव्हरऑल कॅल्क्युलेशन कशी करतो. चला चला 2 मिनिटासाठी घरचे दारचे सगळे विसरा. मित्र मैत्रिणी सगळे विसरा. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सगळे विसरा आणि फक्त माझ्याकडे लक्ष द्या. हां हां लक्ष द्या. R1 R3 R1 R3 लक्ष द्या. R1 R3 लक्ष द्या. R1 R3 हो इकडे. हां चला बघा R1 R3 R1 R3 लक्ष द्या. R1 R3 R1 R3 R1 R3. हा बस आता ओरल कॅल्क्युलेशन करायचं. हा R1 चा पहिला R3 ला पहिला बोमला 3 इंटू 0 0 1 मायनस 0 1. ते जे आपण तिकडे करतो ते असं डायरेक्ट केलं तरी चालते. समजलं की नाही? हा चला. हा R1 R3 R1 चा दुसरा आणि R3 चा दुसरा 3 इंटू 0 आणि 0 मायनस 0 0. हा R1 चा थर्ड आणि R3 चा थर्ड 3 इंटू 1 इथे किती होता? 3 मायनस 3 0. खतम. चालेल. हा R1 R3 R1 R3 R1 R3. हा चला R1 चा फर्स्ट R1 चा फर्स्ट R1 चा फर्स्ट R3 चा फर्स्ट. हा बोला 4 लयच मोठा आहे. ठीक आहे लक्ष. हा मायनस किती प्लस आणि 4 + 3 7.
मग घ्यायची तुमची पेन्सिल आणि इथे लिहायचं हा आणि मग रफ करायचं. खूपच परिस्थिती खराब असेल तर करू शकता ना असं. अरे ओके नाही हां लक्ष द्या. पण कशाने पेननी की पेन्सिलनी पेन्सिलनी म्हणजे जेणेकरून आपण करू शकतो रब. हां हे लक्ष द्या. R1चा दुसरा R1चा दुसरा R1चा दुसरा -3 -3 R3चा दुसरा R3चा दुसरा 0. अबे गदडी हो R3चा दुसरा 0 ना. 3 × 0 0 -3 × 0 -3. तुम्हाला मी विचारत नाही, जेवढं विचारलं तेवढं सांगायचं, पुढचं नाही सांगायचं. हां चला R1चा थर्ड आणि R3चा थर्ड तर 0 -3 × 1 हां -3 खतम. चालेल लागली तर तुम्ही अशी कॅल्क्युलेशन करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. चालेल आता 1 0 0 0 1 0 0 0 1 झाला. आयडेंटिटी सांगा. आयडेंटिटी म्हणजे कोण? I × A इनवर्स इज इक्वल्स टू किती? 7 -3 -3 -1 0 -1 0 1. से येस येस से येस येस. अगं बाई इकडून मागून उघडं कसं काय ठेवलं? कसं वाटतं ते? हां झालं. आता मला हे सांगा आय म्हणजे कोण? आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती असते? 1. त्याचं नाव आहे युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स मध्ये व्हॅल्यू किती असते? 1. सांगा 1 × A इनवर्स. पागल कुठल्या? सांगा 1 × 5 1 × X 1 × Y 1 × P. मग बैठाडी 1 × A इनवर्स A इनवर्स. काय दिवस आले रे. अरे समजताय का? 1 × A इनवर्स A इनवर्स. सांगा 7 -3 -3 -1 0 -1 0 1 खतम. दिस इज द वे हाऊ टू फाइंड A इनवर्स. मॅट्रिक्सचा इनवर्स कसा फाइंड करायचा समजला? गॉट इट एव्हरीवन? येस. बरं ठीक आहे. आता शेवटचा क्वेश्चन. अरे शिकवत नाही मला हे सांगा. जेवढं मी शिकवलं त्यातलं म्हणजे हा जो क्वेश्चन शिकवला पूर्ण त्यातलं 20% तरी समजलं का? पूर्ण नाही म्हणताय मी 20%. अरे 20% तरी समजलं का? बस जिंकले तुम्ही. अब्सेंट राहू नका फक्त बस. हां चला घ्या लिहून घ्या. काय करता?